नाशिकचे मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकावर बॅग चेकिंग मशीन बंद. सुरक्षा व्यवस्थापनाचे दुर्लक्ष. बॅग चेकिंग मशीन गेल्या काही महिन्यांपासून बंद असून सुरक्षा यंत्रणा धोक्यात आली आहे. लवकरात लवकर बॅग चेकिंग मशीन चालू करण्यात यावी अशी मागणी प्रवासी वर्गातून करण्यात येते. मध्य रेल्वेमधील महत्त्वाचे मानले जाणारे नाशिकचे मनमाड रेल्वे जंक्शन स्थानक या मनमाड रेल्वे जंक्शन स्थानकावरून 160 पेक्षा अधिक रेल्वे सुपरफास्ट एक्सप्रेस प्रवासी गाड्या मोठ्या प्रमाणावर ये-जा करत असतात. त्यात शिर्डी, छत्रपती संभाजीनगर, पुणे, साऊथ रेल्वे मार्ग जाण्यासाठी अधिक प्रवासी मनमाड रेल्वे स्थानकावर उतरतात. येवला, मालेगाव, चांदवड व या ठिकाणी शासकीय प्रशासकीय अधिकारी कर्मचारी येथून प्रवासी वर्ग हजारोंच्या संख्येने ये-जा करत असतात. तसेच मनमाड शहर येथे प्रसिद्ध शीख धर्मीय गुप्तसर गुरुद्वारा, भारतीय खाद्य निगम, FCI इथं इंधन पेट्रोलियम प्रकल्प आणि गेल्या 6 महिन्यापासून मनमाड रेल्वे स्थानक येथे बॅग चेकिंग मशीन बंद असून कोठे काही घातपात झाल्यास सर्वस्व जबाबदारी वरिष्ठ अधिकारी यांची असेल याची नोंद घ्यावी अशी तक्रार भाजपा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष निखिल पांडे यांनी केली आहे. रेल्वे प्रशासनाने या स्थानकावरून मोठ्या प्रमाणावर रेल्वे प्रवाशांची मोठी वर्दळ होत असते. मनमाड तिकीट ऑफिस जवळील बॅग चेकिंग मशीन बंद असल्याने संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांनी बॅग चेकिंग मशीन त्वरित चालू करावी अशी मागणी रेल्वे प्रवाशांनी वर्गाकडून होत आहे. मनमाड हे मध्य रेल्वेचं सर्वात मोठं स्टेशन आहे. तसंच मनमाडमध्ये शीख धर्मियांचं पवित्र असं गुरुद्वाराचं स्थान आहे. मनमाडला लगतच FCI आहे, ऑइल कंपन्यांचा डेपो आहे. असं असताना देखील मनमाडच्या रेल्वे स्टेशनची सुरक्षा व्यवस्था ही अतिशय मोडकळीस आली आहे. सामान चेक करण्याचं जे मशीन आहे गेल्या 6 महिन्यापासून बंद आहे. कुठलाही अधिकारी त्यावर कारवाई करायला तयार नाही आणि त्या ठिकाणी जे सुरक्षाकर्मी असतात ते सुद्धा त्या ठिकाणी हजर नसतात. त्यामुळं मनमाडच्या रेल्वे स्टेशनची सुरक्षा व्यवस्था ही अतिशय धोक्यात आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याच्यात त्वरित लक्ष घालावं आणि या मनमाड रेल्वे स्टेशनचं जे बॅग स्कॅनिंग मशीन आहे ते त्वरित सुरू करावं, जेणेकरून या ठिकाणी कुठलाही घातपात होणार नाही. जर असं भविष्यात झालं तर याला सर्वस्वी अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात यावं. आणि हे मशीन आत्ता जर बघितलं तर ते धूळ खातंय. इतकं मोठं रेल्वे स्टेशन असताना 160 प्रवासी गाड्या या ठिकाणी येतात. असं असताना सुद्धा रेल्वे सुरक्षा अधिकारी याच्यात अजिबात लक्ष घालायला तयार नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. जर याच्यात काही लक्ष घातलं नाही तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही वरिष्ठ स्तरावर या विरोधामध्ये तक्रार करू. एस मराठी न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव.